मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवा सेनेने पुन्हा एकदा वर्चस्व असल्याचे दाखवून दिले. मुंबई विद्यापीठात 2 वर्षांच्या विलंबानंतर झालेल्या निवडणुकीत 10 पैकी 10 जागांवर युवा सेनेने विजय मिळवलाय. या विजयानंतर रात्री मुंबई विद्यापीठाबाहेर ठाकरे गटाकडून एकच जल्लोष करण्यात आला. आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेने 10च्या 10 जागा जिंकून भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच ABVP चा धुव्वा उडवला आहे. युवा सेनेने ज्या प्रकारे पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले, युवा सेनाकडून आज मातोश्री बंगल्याबाहेर दुपारी मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. सर्व विजयी उमेदवारांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंची भेट घेतली. मातोश्रीवर बऱ्याच दिवसांनी गुलालाची उधळण करण्यात आली. त्यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब या विजयी आनंदात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंनी एकमेकांना कडकडून मिठी मारल्याचे पाहायला मिळाले. तर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना दोन्ही ठाकरे बंधूंना खांद्यावर घेऊन आनंद साजरा केला. आदित्य ठाकरेंनी आई रश्मी ठाकरेंना कडकडून मिठी मारली, तसेच आईच्या गालावर लेकानं गुलालही लावला. यावेळी मातोश्रीच्या गॅलरीत उभारलेल्या उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावरही हसू उमटले होते. ठाकरे कुटुंबियांसाठी अतिशय भावनिक आणि आनंदाचा हा क्षण होता, कारण उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य व तेजस हे दोघेही विजयी जल्लोष साजरा करत होते. आदित्य ठाकरेंचा उत्साह पाहून आई रश्मी ठाकरेंच्या चेहऱ्यावरही आनंदाचे क्षण दिसून आले. मातोश्री बाहेर युवा सेना व शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केल्याचे दिसून आले. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.